राज्यपाल आचार्य देवव्रत आमदार खासदारांसोबत चर्चा करणार आहेत। नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल आता लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। आज दुपारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। बंडखोरांना 5 वर्ष पक्षामध्ये घेणार नाही असं वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे। भाजपची स्वपक्षीयांवरच आता हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात येतोय, असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं, तर कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सअप निरीक्षणाखाली आहेत असं सुद्धा बावनकुळे म्हणाले। बिहार काँग्रेस निवडणुकीमध्ये भाजपला मदत करतंय असा खळबळजनक आरोप एमआयएमने केलेला आहे। तर बिहारमध्ये एमआयएम काँग्रेस विरोधामध्ये मैदानामध्ये उतरल्याचं आता बोललं जातं। आदित्य ठाकरे राहुल गांधींप्रमाणेच आता व्हिडिओचं सादरीकरण करणार आहेत। निर्धार मेळाव्यामध्ये बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओ सादरीकरण करणार असल्याची माहिती आता मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली। बहिणींनी औक्षण करून फडणवीसांना ओवाळले। यावेळी फडणवीस कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। भुजबळांनी मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नये असा सल्ला प्रकाश महाजनांनी भुजबळांना दिलाय। तर भुजबळांनी आधी स्वतःचा वारसा ठरवावा असंही महाजन यांनी म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल महत्त्वाचं भाष्य केलंय। जिथे काय फायद्याचं असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचं नसेल तर आम्ही युती करणार नाही असं फडणवीस म्हणाले। युतीबाबतच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने लढवाव्या, शिवसेनेकडून कोणत्याही पक्षाला मंत्र्याला त्रास होणार नाही असं सुद्धा सामंत यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे। शेतकरी संघटनेच्या नेत्यांना अंतरवाली सराटीमध्ये बोलावणार आहे आणि मोठं आंदोलन उभारणार असल्याची सुद्धा जरांगे यांनी माहिती दिली।